मुंबईतील म्युझिक कॉन्सर्ट ड्रग्ज प्रकरणामध्ये एक मोठी अपडेट समोर आलेली आहे। एका ॲपच्या माध्यमातून आनंद पटेल ड्रग्ज पुरवत असल्याचं समोर आलेलं आहे। कुरिअरद्वारे दोघांना ड्रग्ज पुरवलं जात असल्याचं तपासात उघड झालंय। अटकेत असलेल्या प्रतीक पांडेची पोलिसांना माहिती, तर प्रतीकच्या जबाबावर ड्रग पुरवल्याच्या आरोपाखाली आनंद पटेलला कल्याणवरून अटक करण्यात आली। तर आधीही आनंदने ड्रग पाठवल्याच्या प्रतीक पांडेचा चौकशीत खुलासा झाला। आपले प्रतिनिधी नंदकिशोर गावडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। नंदकिशोर याच्याशी या संदर्भात बोलूया। नंदकिशोर, हे प्रकरण आणखी गंभीर होत चाललेलं आहे। ॲपच्या माध्यमातून जर पुरवठा होत असेल तर मग ते जाळं किती दूरपर्यंत, किती डिटेलमध्ये आणि किती लोकांपर्यंत, किती तरुणांपर्यंत पोहोचलं असेल याचा अंदाज लावणं फार कठीण होईल। नंदकिशोर, नक्कीच विक्रांत, पोलिसांच्या खरं तर विनंतीनंतर आपण ह्या ॲपचं नाव सांगत नाही, कारण पोलिसांना आणखीन सुद्धा तपास करायचा आहे। मात्र प्राथमिक जे जबाब नोंदवण्यात आलेले होते त्यानुसार जो आनंद पटेल आहे, ज्याला कल्याणवरून काल अटक करण्यात आलेली होती, त्याला तो जो आहे तो एका ॲपच्या माध्यमातून आणि कुरिअरनं या दोन्ही टाईपमधून जो ड्रग्स आहे तो पुरवठा करण्यात असल्याचं चौकशी जी आहे ते उघड होत असताना आपल्याला पाहायला मिळते। संपूर्ण जी माहिती आहे ती आपल्याला सूत्रांकडून मिळते। खरं तर नेस्कोमधील या ड्रग्सच्या संबंधात एकूण 6 जणांना अटक केलेली होती। 5 जण जे आहेत त्यांना काल परवा अटक केलेली होती, तर एकाला कल्याणच्या काल अटक केलेली आपल्याला पाहायला मिळते। जो आनंद पटेल जो आहे तो कल्याणमध्ये रहिवासी होता आणि तो पोलिसांना जवळपास 2 तास हुलकावणी देत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। 2 तास पोलीस जे आहेत ते त्याच्या घराच्या बाहेर पहारा देत असल्याचं सुद्धा पाहायला मिळत होतं। आणि एकंदरीत प्रतीक पांडे जो एका प्रसिद्ध कॉलेजचा स्टुडंट आहे, त्यानं हे ड्रग्स या आनंद पटेलच्या सांगण्यावरून किंवा त्याच्याकडून आणून या पार्टीमध्ये जे आहे ते सप्लाय केल्याचं आपल्याला उघड झालेलं होतं। आणि या प्रतीक पांडेच्या जबाबदारीवरून खरं तर आनंद पटेलला अटक करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळत होती। त्यामुळे एकंदरीत हे जाळं जे आहे ते वाढताना आपल्याला पाहायला मिळते। जवळपास 10 ते 12 जण होते, या संपूर्ण कॉलेजचे स्टुडंट होते, त्यांचा ग्रुप होता, त्या ग्रुपने हे ड्रग्सचं सेवन केलेलं होतं। मात्र तिघांनाच जो आहे तो त्रास झालेला होता ओव्हरडोसचा। मात्र जर पाहायला गेलं तर चौकशीमध्ये याच्या अगोदर सुद्धा ड्रग्सचा जो सप्लाय आहे तो आनंद पटेल हे करत असल्याचं सुद्धा चौकशीत समोर येत असलेलं आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे हा जो ड्रग्सचा पुरवठा आहे तो आतापुरताच मर्यादित नव्हता, तर याच्या अगोदर सुद्धा हाच आनंद पटेल जो आहे तो ड्रग्स पुरवला जात असला। याला कल्याणमधून अटक केलेली आहे, त्यामुळे कल्याणवरून जे ड्रग्स आहे ते गोरेगाव, मुंबई इथपर्यंत येत असलेला आहे। आणि ॲपच्या माध्यमातून जर पुरवठा करत असेल तर महत्त्वाचं म्हणजे हा मुंबई सोडून सुद्धा अन्य शहरामध्ये हे ड्रग्स जात होतं का, याचा सुद्धा तपास जे आहे ते पोलीस करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। नाही, अगदी खरं नंदकिशोर, ॲपच्या माध्यमातून जर पुरवठा होत असेल, जर मागणी होत असेल, सप्लाय चेन ॲपवरून चालत असेल, तर मग ती चेन, ते जाळं हे किती मोठ्या प्रमाणावर पसरलं असेल याचा अंदाज लावणं सुद्धा कठीण होईल। धन्यवाद नंदकिशोर, तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।